स्वागत आहे. तर वायरमॅन ट्रेडमध्ये तुम्हाला बॅटरी या चॅप्टरमध्ये लीड ॲसिड बॅटरीबद्दल तुम्हाला माहिती सांगत आहे मी. तर लीड ॲसिड बॅटरी जी आहे ती तुमच्यासमोर आहे काय? हो. तर ही बॅटरी आपल्याला चार चाकीमध्ये वापरू शकतो आपण, म्हणजे कंटेनरमध्ये, डंपरमध्ये, बसमध्ये ह्या बॅटऱ्या आपण यूज करू शकतो. ठीक आहे. हाऊस वायरिंगमध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो, नाही असं नाही. पण ह्या बॅटरीबद्दल सांगायचं झालं तर या पूर्णपणे बॉडीला, बाहेरच्या बॉडीला आपण काय म्हणायचं? कंटेनर म्हणायचं. काय म्हणायचं? कंटेनर. तर या कंटेनर जो बनवलेला असतो तो आपण रबरी हार्ड ड्रॉन रबरपासून बनवलं जातं किंवा PVC हार्ड PVC पासून हे बनवलं जातं, याची जी बॉडी असते. ठीक आहे. याच्या रचनेमध्ये बघा एक पॉझिटिव्ह प्लेट आणि एक निगेटिव्ह प्लेट असते. पॉझिटिव्ह प्लेट जी आहे इथं PbO2 म्हणजे लेड पर ऑक्साईड ह्याच्यापासून तयार केले जाते. आणि हा निगेटिव्ह प्लेट आहे तो कोणता आहे? PP पासून तयार होतो. ओके, लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये हे जे खोलायचं आहे बरोबर आहे का, हे सेलचं काय कवर आहे, काय सेलचं कवर आहे. सेलचं कवर खोलत असताना याच्यामध्ये आपण काय करू शकतो? हे टेस्टर घालून आपण काय करू शकतो? खोलू शकतो. दोन्ही खोल्यानंतर याच्यामध्ये पहिल्यांदा काय दिसते? हे 1 2 3 4 5 6 हे 6 आहेत. काय आहेत? ह्याचे कॅप आहेत, बरोबर आहे का? काय आहेत ह्याचे? कॅप आहेत. हे ज्या ह्याच्या आत काय असतं? डिस्टिल वॉटर असतं, बरोबर आहे का? हे खोलत असताना याचा वापर स्क्रूड्रायव्हर, बरोबर, एखादी पट्टी, स्टील रूल किंवा एखादा कॉईन असतं आपल्याकडं, त्या कॉईननं आपण काय करायचं? फिट करायचं असतं किंवा आपण याला लूज करायचं असतं. केव्हा लूज करतो? हे आपल्याला ज्यावेळी डिस्टिल वॉटर ह्याच्यामध्ये बॅटरीमध्ये डिस्टिल वॉटर ओततो आपण, बरं आहे काय? हां डिस्टिल वॉटर खोलत असताना पूर्णपणे आपण काय करतो? व्हेंट प्लगचं कॅप काय करतो? आपण खोलतो. इकडं लक्ष द्या. हे कॅप काढलेला आहे आपण, अँटी क्लॉकवाईज दिशेनं फिरवायचं आणि बसवताना क्लॉकवाईज दिशेनं याला बसवू शकतो आपण. हे व्हेंट प्लग जे आहे ते 3 वेळा आपल्याला काढावं लागतं. पहिलं म्हणजे याच्यामध्ये डिस्टिल वॉटर टाकण्यासाठी, ओके. दुसरं आपल्याला सेल टेस्टिंग करण्यासाठी याच्यामध्ये आपण जे सेल आहे, सेल म्हणजे समजतं का सेल कशाला म्हणायचं? एक पॉझिटिव्ह प्लेट आणि एक निगेटिव्ह प्लेटपासून एक सेल तयार होतो. लक्षात आलं? आणि त्या दोन्ही सेलच्या मध्ये जे असतं ते काय असतं? त्याला म्हणायचं सेपरेटर असं म्हणतात. लक्षात आलं? सेपरेटर ह्याच्यासाठी असतो की पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट याचं एकत्रीकरण होऊन शॉर्ट होऊ नये याच्यासाठी त्याच्या दोन्हीच्या मध्ये काय लावलेलं असतं? सेपरेटर. सेपरेटर हा सचित्र लाकडापासून बनवलेला असतो. कोणत्यापासून? सचित्र. ठीक आहे. किंवा PVC पासून बनवलेलं असतं. लक्षात आलं? ॲक्रेलिकच्या ह्याच्यापासून प्लेटपासून सेपरेटर बनवलेलं असतं. आणि सेपरेटरमध्ये बारीक 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 छिद्र असतात. ते कशासाठी असतात? त्याच्यातून इलेक्ट्रोलाइट वाहण्यासाठी. लक्षात आलं? आता याच्यामध्ये बघा व्हेंट प्लग हे दिसते तुम्हाला, दिसते का? याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट आहे का? इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? इलेक्ट्रोलाइट तयार कसा करतो आपण? इलेक्ट्रोलाइटमध्ये बघा पाण्याचं मिश्रण 1:3 म्हणजे पाणी 3% पाणी आणि 1% ॲसिड असतं त्याच्यामध्ये. 1:3 प्रमाणात त्याच्यात काय केलं असतं? सल्फ्युरिक ॲसिड तयार केलं जातं, इलेक्ट्रोलाइट तयार केलं जातं आणि ते इलेक्ट्रोलाइट आपण बॅटरीमध्ये काय करतो? सोडतो. लक्षात आलं का? आता हे पहिल्यांदा ज्यावेळी आपण खोलतो ते कशासाठी खोलतो? याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट पाणी सोडण्यासाठी. दुसऱ्यांदा ज्यावेळी खोलतो हे व्हेंट प्लग, तर त्यावेळी आपण काय करतो? सेलचं टेस्टिंग करतो. आपण काय करतो? किती व्होल्ट आहे? तर सर्वसाधारणपणे एका सेलचं व्होल्टेज किती असतं? 2.2 व्होल्ट असतं. किती असतं? एक पॉझिटिव्ह प्लेट आणि एक निगेटिव्ह प्लेट, एक सेल झाला याच्यामध्ये. हे किती व्हेंट प्लग आहेत? 1 2 3 4 5 6, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये प्लेटा किती आहेत? याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लेट एक मिळून एक सेल झाला. 1 सेल 2 सेल 3 सेल 4 सेल 5 सेल 6 सेल. साई दोन्ही 12 व्होल्ट ह्या बॅटरीचं 12 व्होल्टचं बॅटरी असते. ह्या कंपनी काय याचे नाव? कोणती कंपनी आहे? एक्साईड कंपनी. कोणती कंपनी आहे? एक्साईड कंपनीची ही बॅटरी आहे आणि 12 व्होल्टची आहे. ओके, लक्षात आलं का? प्रत्येक सेलचं व्होल्टेज किती असतं? 2.2 व्होल्ट, बरोबर का? एखाद्याचं जर कमी असेल तर तो सेल काय असेल? खराब तर असेल किंवा डिस्चार्ज झाला असेल, हे चेक करायचं असतं आपल्याला. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा पूर्णपणे
प्रत्येक सेल याच्यामध्ये काय आहेत डिस्चार्ज झालेले आहेत. ओके, याचं पूर्ण चार्जिंग करूनच आपल्याला काय करायला लागणार आहे, व्होल्टेज चेक करावं लागणार आहे. तत्पुरतं आपण जर व्होल्टेज चेक करायचं झालं तर याच्यामध्ये बघा हा पॉइंटर आहे, याला काय म्हणायचं क्लॅमॉनमीटर म्हणतो आपण, टॉंग टेस्टर म्हणू शकतो आपण याला. हा DC पॉइंटरवरती ठेवायचा, किती 20 व्होल्टवरती DC पॉइंटवरती लावायचा. हा किती आहे 200 मिली व्होल्ट आहे DC, हा 20 व्होल्ट आहे. हा 1000 व्होल्ट आहे. 1000 व्होल्ट न ठेवता आपल्याला कशावर ठेवावा लागतो, 20 व्होल्टवरती ठेवावा लागतो. बरोबर आहे का? तर याचा पॉझिटिव्ह प्रॉप्स घ्यायचा आणि निगेटिव्ह प्रॉप्स घ्यायचा. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बॅटरीमधला पॉझिटिव्ह प्लेट बघितलेला आहे. पॉझिटिव्ह प्लेट जो असतो तो लेड पर ऑक्साईड कशापासून बनलेला असतो, लेड पर ऑक्साईड. निगेटिव्ह प्लेट कशापासून बनलेलं असतं, PB. हां, लेडपासून बनवलं असतं. लक्षात आलं का? हा पॉझिटिव्ह प्लेट कशापासून बनवलं असतं, लेड पर ऑक्साईड PbO2, आणि हा PB पासून बनवलेलं असतं. लक्षात आलं का? आता याच्यामध्ये दोन्हीमध्ये लावूया आपण. याचं व्होल्टेज किती दाखवते बघा, किती व्होल्टेज दाखवतं, 7.58. म्हणजे याच्यामध्ये व्होल्टेज कमी आहे. हा बॅटरी पूर्णपणे चार्ज करून आपल्याला ही जर चार्ज झाल्यानंतर जवळजवळ 13 व्होल्ट 14 व्होल्ट दाखवलं पाहिजे, तर ही बॅटरी ओके आहे. ओके, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर चेक करायचं झालं याचं, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये याच्यामध्ये 1.350 दाखवलं पाहिजे, आणि कलर त्याचा हिरवा असतो, ठीक आहे, किंवा येलोमध्ये दाखवला पाहिजे. रेड कलरमध्ये काय असतं 1150 दाखवतं. ते दाखवतो तुम्हाला. हायड्रोमीटर म्हणजे काय पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. हा हायड्रोमीटर आहे. ओके, या हायड्रोमीटरमध्ये हा सगळ्यात खालचा भाग आहे PVC पाईप, त्याला नॉईल्स म्हणायचं. ओके, याच्यामध्ये हा जो आहे तो PVC पाईप आहे, नळी आहे, काचेची नळी आहे. या काचेच्या नळीमध्ये जे आहे ते हायड्रोमीटर आहे. काय आहे, हायड्रोमीटर आहे. आणि याच्यामध्ये जे रिडिंग आहे दिलेलं आहे का, इथं आहे बघा रिडिंग, 1300 आहे, 1280 आहे, त्याच्यानंतर 1150 आहे, त्याच्यानंतर 1100 आहे. रेडमध्ये काय आहे, एकदम कमी 1100 आहे का. त्याच्यानंतर ब्ल्यूमध्ये 1150 आहे, येलोमध्ये 1250 आहे, आणि त्याच्या खाली काय आहे 1300. बरोबर का? तर हे जे रिडिंग आहे, जर याच्यामध्ये या बॅटरीमध्ये 1300 दाखवलं तर ही सेल काय आहे, ओके आहे म्हणून दाखवायचं. किती दाखवतो बघायचं, हाला किती 1150, म्हणजे काय झालं आहे, हां स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एकदम ह्याच्यामध्ये कमी आहे, 1150 आहे. तर याच्यामध्ये काय करावं लागणार आपल्याला आता, डिस्टिल वॉटर चेंज करून आपण काय करावं लागणार याच्यात, चार्जिंग करून परत सेल ओके आहे की नाही हे दाखवायला लागणार, बघावं लागणार आपल्याला. लक्षात आलं? आता ह्या लेड ॲसिड बॅटरीमध्ये जे दोष असतात ते काय असतं, त्याच्यामध्ये सल्फेशन, बकलिंग या प्रकारचे याच्यामध्ये काय असतात दोष असतात. लक्षात आलं का? बकलिंग म्हणजे काय, प्लेट्स वाकड्या होणे. अतिशय जास्त हेवी करंटनं जर ही बॅटरी चार्ज केलं तर चार्ज करत असताना त्या प्लेट्स आतली काय होतात, वाकड्या होतात. लक्षात आलं? ट्रिकल चार्ज म्हणून असतं ते. ट्रिकल चार्ज म्हणजे जास्त वेळ जर बॅटरी आपण ठेवली असेल निकामी, त्या बॅटरीला आपण चार्ज केला जातो, तो ट्रिकल चार्ज असतो. लक्षात आलं? आता हा व्हेंट प्लग आहे, हा व्हेंट प्लग याच्या खाली सगळ्यात खाली असतो तो एक मड हाऊस असतं. याच्यामध्ये काय असतं, मड हाऊस. मड हाऊस याच्यासाठी असतं, ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेटपासून जे घाण निर्माण होतं ते घाण मड हाऊसमध्ये जमतं. लक्षात आलं? ओके, आता हे जर बॅटरी चार्जिंग करायचं झालं, बॅटरी चार्जर लावतो आपण, बॅटरी चार्जरचा पॉझिटिव्ह जो प्रॉप्स असतो तो बॅटरीच्या पॉझिटिव्हलाच लावावा लागणार. बॅटरी चार्जरचा निगेटिव्ह प्रॉप्स असतो तो निगेटिव्ह चार्जरच लावायचा. चुकूनसुद्धा बॅटरी चार्जरचा पॉझिटिव्ह टर्मिनल जो असतो, पॉझिटिव्ह प्रोप्स असतो तो निगेटिव्हला लावायचा नाही, निगेटिव्ह असतो तो पॉझिटिव्हला लावायचा नाही. अशानं काय होतं, जर उलटं सुलटं लावल्यामुळं काय होतं, बॅटरी चार्जर खराब होऊ शकतं, याचे सेल असतात ते सुद्धा खराब होऊ शकतं. लक्षात आलं? समजलं? धन्यवाद. सगळ्यांना दाखवा. ठीक आहे, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये पाठवा, तुम्हाला उत्तरं तिचे देण्यात येतील. ठीक आहे, धन्यवाद.